बोईसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, शहरात तणाव, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात सोशल मीडियावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तसेच मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आल्यानं मोठा तणाव निर्माण झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे। बोईसर येथील गणेशनगर परिसरात राहणारा परप्रांतीय युवक रुपेश झा याने सोशल मीडियावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि भडकाऊ वक्तव्य केल्याचा आरोप आहे। हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताच बोईसर शहरात संतापाची लाट उसळली आणि वातावरण तणावपूर्ण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रुपेश झा याला ताब्यात घेतले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे स्वतः बोईसर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच सोशल मीडियावर या आक्षेपार्ह पोस्टला लाईक किंवा समर्थन करणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत त्याची धिंड काढण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी मात्र नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे। या घटनेमुळे बोईसरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। पुढील घडामोडींवर आमचं लक्ष राहणार आहे। पोलीस प्रशासनाने ऑलरेडी त्याला अटकेमध्ये घेतलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्यातला आपल्याला डिफरन्स आपण विसरून जात असेल आणि त्याच्या एकदम निर्बुद्धीप्रमाणे तो वागला, तशाच पद्धतीने आपणही वागणूक करणार असाल तर त्याच्यातला फरक आणि आपल्यातला फरक हा आपण विसरून पुढे जातो। नेहमी होत राहणार, जो कायदा नेहमी होत आहे असं नाही आहे। जो जेव्हा जेव्हा जी गोष्ट होत आहे त्याच्या वेळेस कायदेशीर हे होते। सर्वीकडे आम्ही ठीक आहे, त्याने चुका केल्या म्हणूनच तो अटकेत आहे। आमची विनंती आहे, जी गोष्ट कायद्याच्या विपरीत आहे, जी गोष्ट कायद्यामध्ये नाही, कायद्याने गुन्हा आहे, ही गोष्ट जर तुम्ही सांगत असाल तर त्याने गुन्हा केला काय आपण गुन्हा केला काय सारखं। त्यामुळे त्याचा माफीनामा दुसऱ्या स्टेटमध्ये म्हणून आपण सुजाण नागरिक आहोत, आपण इथल्या सुजाण त्यामुळे तो पोलिसांच्या अटकेत आहे आता, पोलिसांच्या अटकेत आहे आता। बोलू का? एक मिनिट अरे एक मिनिट फक्त थोडंसं बोलू द्या। बघा, कायद्याने त्याच्या एक मिनिट राजा, एक मिनिट, कायद्याने त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। आपला एकच आहे का? एक मिनिट कायद्यात आहे का? कायदा दुसऱ्या स्टेटला काढतात ना। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविरुद्ध अपशब्द वापरले होते। सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तात्काळ पोलिसांनी दखल घेतलेली आहे। सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। सदर व्यक्तीलाही अटकेची प्रोसेस आमची चालू आहे। सदर व्यक्तीविरुद्ध
जे त्यांनी बोललेलं आहे त्या अनुषंगाने कडक कारवाई करण्याबाबत मी सूचना दिलेली आहे. तो गुन्हाही दाखल होईल. त्याला ताब्यात घेऊन अटक करून त्याबाबत कोणी त्यावरती कमेंट केले असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. साहेब सामाजिक वातावरण जे बिघडलं जातं हे अशा ह्या प्रकारची विकृती नेहमीच काय ना काय सोशल मीडिया करत असतो, तर त्याबद्दल आपण काय आव्हान करू शकतो? अशा प्रकारे समाजविरोधी आणि एखाद्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरून जे वातावरण बिघडून जातं त्याबद्दल आपण कायदेशीर कारवाई करतोय, गुन्हा दाखल करतोय. पण सर्वांना मी सांगेल की सर्वजण संविधानाला मानणारे लोक आहेत, तर समाजामध्ये अशा जरी गोष्टी आल्या तर त्याला प्रत्युत्तर कायद्याने दिलं पाहिजे. त्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे, आपली कारवाई करते. त्याला प्रत्युत्तर म्हणून जर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली तर ते सुद्धा कुठंतरी कारवाईस पात्र ठरतील. तर माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्व संविधानाला मानणारे लोक आहोत, कायद्याला जे पालन करणारे लोक आहोत, त्याचं आपण पालन करू आणि ह्याला कायदेशीर आधारावर कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल आणि चांगला तपास करता येईल यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करेल असं मी सर्वांना आवाहन करतो. आपण सर्वांनी शांतता राखावी, याच्यावरती सखोल आणि चांगल्या पद्धतीने तपास आम्ही करणार आहोत. सर त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी काही आहे का? ते सुद्धा आपण चेक करून घेतोय. आपल्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यावरती काही गुन्हे दाखल असतील किंवा त्याचा काय कुठे कनेक्शन असेल ते पण आपण चेक करून घेतोय. यावर अशा प्रकारचे पुन्हा विकृती कोणी करू नये याबद्दल तुम्ही समाजाला काय सांगाल? इतर अशा प्रकारे जे वक्तव्य करतात त्याला एकतर कायद्याचं ज्ञान नसतं, संज्ञान नसतो आणि कुठेतरी तो समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवण्याचा किंवा समाजामध्ये काही वाईट गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून करतो. तर असं कोणीही करू नये. ते कायद्याला धरून नाही आणि अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जास्तीत जास्त शिक्षा त्यांना कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्व लोकांना माझं हीच विनंती राहील आणि आव्हान राहील, आपण सर्व कायद्याला मानणारे लोक आहात, तर या कायद्याचं पालन करा आणि असं कुठं चुकीचं आढळलं आपल्याला सोशल मीडियावरती तात्काळ आम्हाला सांगा. आम्ही त्याच्यावरती सुद्धा त्या पोस्टवरती सुद्धा कारवाई करणार आहोत. कोणते कलम लावणार कसं एक्सप्लेन करा? आता आपल्यातर्फे सुद्धा निवेदन आलेलं आहे, त्यामध्ये आपण ॲट्रॉसिटी ॲक्टबाबत सुद्धा दिलेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्यावरती कसे कलम लावता येतील तर त्यानुसार सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत. FIR दाखल होते आणि लवकरच आपण ज्या लोकांनी लाईक केलंय किंवा त्याला पुरं फॉरवर्ड केलं असेल किंवा काय केलं असेल त्या लोकांवर काय असे जे वक्तव्य करतात, असे जे पोस्ट टाकतात आणि त्यांना लाईक करतात ते सुद्धा कारवाईस पात्र असतात. त्यांच्यावरती सुद्धा उचित कारवाई कायदेशीर. आता जे सोशल मीडियावरती निघाले त्याच्या अनुषंगाने आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करतोय. अतिशय प्रभावी हा कायदा आहे आणि असे कोणी परत वक्तव्य करूच नये आणि केलं तर ते अशा कायद्याखाली त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. आरोपीचं नाव काय आणि आरोपी कुठला मूळचा आहे आणि सध्या इथे काय काम करतो आणि काय करतो? आरोपीचं नाव रुपेश झा आहे आणि तो बोईसरमधलाच आहे. आपण त्याचं ड्रायव्हिंगचं काम करतोय, तर त्याचं आपण सर्व अकाउंट वगैरे सगळं चेक करून काय काय त्याचे लिंकेज आहेत ते पण आपण यामध्ये चेक करून घेऊ. अजून काय तुम्हाला? बोईसरमध्ये घटना घडली. आज जी बोईसरमध्ये घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय आहे आणि याची दखल बोईसर पोलीस स्टेशन आणि आपलं पालघर जिल्हा प्रशासन, आपल्या इकडे DYSP साहेब आहेत, आपले ॲडिशनल SP साहेब आहेत, तसेच इकडचे PI आणि बऱ्याचशा प्रशासनाने आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. आणि हा वाद पुढे वाढू नये आणि अशा पद्धतीची जी एकदम घाणेरड्या वृत्तीची जी लोकं आहेत त्यांना आळा बसावा म्हणून प्रशासनाने योग्य ते ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आणि मुस्लिम समाजाच्या भावना पण भडकवलेल्या आहेत त्याबद्दल ही ॲक्ट लावलेले आहेत. या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. तरीही आपण एक शांतता राखावी आणि पुढे हा मॅटर वाढू नये एवढंच बघण्यात यावं. प्रशासनामार्फत जी कारवाई केली जाते त्या अंतर्गत सुद्धा आम्ही इकडचे जे बोईसरचे स्थानिक नागरिक आहोत, स्थानिक नेते मंडळी आहेत, आम्ही एक वेगळ्या पद्धतीने कायदेशीर लढा या बाबतीत देणार आहोत. आणि यापुढे फक्त प्रशासनाला आमची एवढीच मागणी असेल की याच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांचा छडा लावा, अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने छडा लावू. आणि साहेबांनी कारवाई केलेलीच आहे, प्रशासनाने जी कारवाई केलेलीच आहे, पण आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत, शिवाजी छत्रपती महाराजांची औलाद आहोत
आम्ही आमचा कायदेशीर लढा हा देत राहू आणि यात पाठीमागे असणारे सूत्रधार आणि याची जी कृत्य केली त्यांना कारवाई केल्याशिवाय आपण थांबणार नाही. तरी सगळ्यांनी शांतता राखा, कुठलंही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका. शासन आपल्याला मदत करत आहे, आपणही शासनाला मदत करावी हेच आव्हान आपल्याला करतोय. धन्यवाद.